रामकृष्ण हरी. काल देहूत 375वा तुकाराम बीज सोहळा पार पडला. या निमित्तानं आम्हीसुद्धा देहूत गेलो होतो. तुकाराम बीज सोहळा या दिवशी तुकाराम महाराज वैकुंठ गमनाला गेले होते. खरं तर आम्ही सकाळीच जाण्याचं ठरवलं होतं, पण खूप ऊन होतं आणि त्यात स्वरीश होता बरोबर, त्यामुळे आम्ही सकाळी जाण्याचं टाळलं. पण संध्याकाळी जाऊनसुद्धा खूप प्रसन्न वाटलं. खूप गर्दी असल्यामुळे आम्ही गाडी अलीकडेच पार्क केली आणि चालत मंदिरापर्यंत गेलो. देहूत ठिकठिकाणी कीर्तन आणि भजन सोहळे रंगले होते. मंदिराला खूप आकर्षक अशा फुलांनी सजावट केली होती. आम्ही खरं तर गर्दी असल्यामुळे मुखदर्शन घेण्याचं ठरवलं होतं. विठ्ठल रुक्मिणीचं आम्ही मुखदर्शनच घेतलं, पण तुकाराम महाराजांचं दर्शन आम्हाला खूप छान प्रकारे झालं. मनाला खूप प्रसन्न वाटलं. तुम्ही बघू शकता, मंदिर खूप छान अशा फुलांनी सजवलं होतं. मंदिराच्या आजूबाजूला ज्या भिंती होत्या, त्या भिंतींवर तुकाराम महाराजांचे अभंग लिहिलेले होते. तुकाराम महाराजांची पगडी, जी जगातली सर्वात मोठी पगडी म्हणून प्रसिद्ध होणार झाली, ती सुद्धा याच मंदिरात होती आणि या पगडीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद करण्यात आली आहे. गर्दी असल्यामुळे आम्हाला गाथा मंदिराकडे नाही जाता आलं. इंद्रायणी नदीचं सुद्धा लांबूनच दर्शन घेतलं. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. आता कसले येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. रामकृष्ण विठ्ठल बोला, तुका गेला वैकुंठाला. रामकृष्ण हरी. आणि दर्शन झाल्यावर आम्ही आमच्या घरी जाण्यास परतलो. राम